तर मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, कारण सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणाचा लढा उभा करणार असल्याचं यावेळी मनोज जरांगेंनी म्हटलं. निवडणूक संपली, सरकार स्थापन होईल, आता मराठा समाजानं आरक्षणासाठी लढा उभारायचं असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी बीडमधून केलं. मराठा समाजानं आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी तयारीला लागा, असे आदेश देखील मनोज जरांगेंनी मराठा समाजाला दिले. ज्याला मतदान केले त्याला सांगा आमचा मुद्द्याला भांडती दोवर मागणीला तुला मतदान केलंय, मग तो भाजपचा असेल नाही तर काँग्रेसचा असेल नाही तर महाविकास आघाडीचा युतीचा असेल. मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा, घराघरातले मराठी तिकडे आहे, कामं उरकून घ्या. सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार, त्यामुळे सगळ्यांनी अंतरवालीकडे यायचं. अंतरवाली सराटीत पुन्हा सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. एकजूट होऊन